हो हो करते, नक्की करते. चालेल, बाय. बघ तिकडे. हाय. हॉट कॉफी, कोल्ड कॉफी. वेद आला की घेते. मला बोलायचंय तुझ्याशी. आपलं बोलणं झालंय संकेत. तुझं मला बोलूच कुठे दिलंस तू? तुझं तूच बोलत राहिलास. मला खरं सांगू, तू गेल्या काही महिन्यांपासून तुझ्या मैत्रिणीबरोबर माझ्या या छोट्याशा कॅफेमध्ये येतेस. तुझं लक्ष नसेल, मी दररोज तुला बघतो. तुझा स्वभाव, तुझा साधेपणा मला खरंच खूप आवडतो. मला बोलायचं होतं ग, पण मला संधीच मिळत नव्हती. हा, मी डिरेक्टली तुला तुझ्याशी लग्न करायचे असं बोललो. कदाचित तुझ्यासाठी हे शॉकिंगच असेल, पण मी खरंच मनापासून बोललो ग नली. बर, अगं ऐक ना, ते फिल्मी हिरो हिरोईन सारखं नाहीये ग माझं. माझ्या मनात खरंच फिलिंग्स आहेत तुझ्याबद्दल. मला तू मनापासून आवडतेस नलिनी गावडे. आय लव्ह यू. शपथ. भिकाजी, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. हे बघ, तुला तुझं वागणं आता बदलायला पाहिजे. अरे भूतकाळाची ओझी किती काळ पाठीवर वाहणार आहे? सवय झाली आहे त्याची मला. वयानुसार काही सवयी सुटल्या नाहीत तर आयुष्य बर्बाद होतं. अरे तू भाग्यवान आहेस. विठासारखी सालस मायाळू बायको तुला मिळाली. तू कसाही वागलास तरी तुझ्यावर मनापासून प्रेम करते, ती तुझी सेवा करते. तू मात्र तिचा अपमान करतोस. वागणं बरं नाही भिकाजी. मी सांगितलं होतं विठाला माझी सेवा कर. हा, मी सांगितलं होतं. अरे तुम्हीच ठेवली ना तिला इथे घरात. मग राहते ती इथे. आणि दादा, मला गरज नाही हा तिची. भिकाजी, तुझ्या मर्जीने तू डाव टाकत आलायस माझ्या आयुष्यात. त्या निर्जीव सोंगटी व्यतिरिक्त माझं काय आयुष्य आहे का? हे बघ भिकाजी, मी जे केलं ते खोतांच्या इज्जतीसाठी केलं. तू मलाच दोष देत बसलास तर घुसमट होईल रे तुझी. ती होणारच आहे, ती होणारच आहे. जनावराला ताब्यात ठेवण्यासाठी त्याच्या नाकात व्यसन घालावं लागतं ना, तेच तू केलं. विसरलास का? ऐन मांडवात तुझं लग्न मोडलं होतं. मी हुशारीनं कसं तरी सत्यवानला राजी केलं म्हणून तू संसार थाटू शकलास. मला विचारलं होतं तेव्हा. काय वाईट केलं रे मी? या घरात तिकडी होती हे समजल्यावर कोणी मुलगी दिली नसती तुला. तसाच राहिला असतास आयुष्यभर. हे सत्य आता स्वीकारायला पाहिजे. काय चाललंय तुझं? दारू पितोयस, कसाही वागतोयस, बायकोकडे बघत नाहीस. अरे अशा वागण्यामुळे तू स्वतःचा आनंद हिरावून घेतोयस. वडीलकीच्या नात्यानं सांगतो रे, सुधार आता. वडीलकीच्या नात्याने ना दादा, तू माझ्या आयुष्याची माती केली आहेस. माती गृहीत धरलं मला तू. ही मुलगी कर लग्न, असं होतं का? हा, असं होत. तूच निर्णय घेत आलेस ना माझ्या आयुष्याचे. मग मी आता ठरवलंय, मस्त जगायचं, मस्त जगायचं.
आता तुलाच पोसावं लागणार आहे मला. बैल करून ठेवलाय ना माझा, मग आता पोसा मला. संकेत तू पुन्हा एकदा विचार कर. मी विचार करूनच बोलतोय. वेद आणि तुझ्यामध्ये लग्नाचा विषय निघाला आणि मला राहावलं नाही ग. मी व्यक्त झालो. आणि मला खरंच तुझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे ग. ही गावातली लोक तुला अपशकुनी बोलतात, अशुभ बोलतात, उपेक्षा करतात. मला त्रास होतो त्याचा. विचार केला मला एवढा त्रास होतो, तुला किती त्रास होत असेल. 1 मिनिट संकेत, तुझं माझ्यावर प्रेम आहे की तू माझ्यावर दया दाखवतोयस? हे बघ, मला कोणाचीही दया नको आहे. ज्या नात्यात प्रेम आणि आपुलकी असते ते नाती घट्ट असतात आणि दयेच्या पायरीवर असलेली नाती ही ठिसूळ असतात. दयेवर मिळते ती भीक आणि मला कोणाची भीक नकोय. माझ्या आईने माझ्यावर असे संस्कार केले आहेत की दुःख आणि अपमान मी सहन करू शकते, त्याच्या विरुद्ध संघर्षही करू शकते, पण मला कोणाचीही दया नकोय. कळलं तुला? नली ऐक ना. हो, माझं जरा ऐकून तरी घ्या. अहो 4 वेळा तुम्हाला सांगितलं की साहेब कामात बिझी आहेत म्हणून. बरं, अजून किती वेळ मी इथे थांबायचंय? अहो सरकारी कचेरीत यायचं म्हणजे वेळ काढून यायला लागते बघा. बाद झालं तुमचं. आता काही एक मला ऐकायचं नाही. सॉरी. असू द्या. थँक्यू. हो ताई, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आज जाता येणार नाही तुम्हाला. रघु, नमस्कार खोत साहेब. महिलांशी उद्धटपणे बोलायचं नाही. चुकीला माफी असावी साहेब. पण ह्या ताई. 1 मिनिट, मी सांगते. गेले 3 महिने झाले मी इथल्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न करते. आता 2 तास झाले यांनी मला इथं ताटकळत उभं केलंय आणि मला सांगत अधिकारी बिझी आहेत म्हणून. अरे साहेब, अहो मी पण सरकारी कर्मचारी आहे. किती अर्ज केले, किती विनंत्या केल्या, पण हे दखलच घ्यायला तयार नाहीयेत. हे सांगतात की क्वार्टर्स अवेलेबल नाहीयेत म्हणून. बघूया आपण, चला. तुम्ही रणजित खोत. तुम्ही सरकारी अधिकारी आहात का? ताई, अधिकाऱ्यांचे अधिकारी आहेत ते. तुमचं नाव काय? नमस्ते, मी सायली बिर्जे. काही काळजी करू नका सायली मॅडम, मी आहे तुमच्या मदतीला. चला. थँक्यू. पण तुम्हाला कशाला उगाच त्रास? अहो, तुमचा त्रास कमी व्हावा म्हणून मला थोडा त्रास झाला, तर त्या त्रासात सुखच आहे. हो, पण आता फार आडेवेडे घेऊ नका, मला आवडत नाही ते. चला. आणि फार काय करावं लागणार नाही हो, एखादा शब्द टाकावा लागेल. चला. यायचं का कदम साहेब? या. चेष्टा करता काय गरीबाची? हा, परवानगी कसली मागताय? नाही, तुम्ही मोठे अधिकारी बाबा. ते इतरांसाठी. या, बसा. मला सांगा, तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? घेणार नाही, देणार. 5 किलो कंदी पेढे देणार. आज काय विशेष आनंदाची बातमी आहे वाटतं खोत साहेब? बातमी आनंदाची करणं तुमच्या हातात आहे कदम साहेब. मी नाही समजलो. या सायली बिर्जे. नमस्कार. नमस्ते मी तुम्हाला कुठेतरी. साहेब, याआधी मी तुम्हाला 4 वेळा भेटलीये. बाहेर 2 तास तुमची वाट बघत बसल्यात. कदम साहेब, सायली मॅडम आणि माझी खूप जुनी ओळख आहे. खूप जवळच्या आहेत माझ्यासाठी त्या. त्यांचं ते काय क्वार्टरचं काम आहे ना, ते झालं पाहिजे. खोत साहेब, खरंच सरकारी क्वार्टर्स अवेलेबल नाहीये. ठीक आहे, येतो आम्ही. अहो बसा बसा बसा.
असं काय करताय खोत साहेब? नाराज होऊ नका. तुमचा शब्द आम्ही खाली पडू दिलाय का? तुम्ही काम सांगितलं आणि आम्ही केलं नाही, असं कधी झालंय का? मला थोडा वेळ द्या, मी काहीतरी करतो. ठीक आहे, येतो आम्ही. थँक्यू. लली, संकेत, मला जरा बोलायचं होतं. तू इथे काय करतोयस? अगं माझं ऐकून तर घे. तुला मी माझं उत्तर ऑलरेडी दिलंय संकेत. मी माझा विचार केलायस का? तू फक्त स्वतःचाच विचार करतोय संकेत. तुला कळतंय का की मी कोणत्या परिस्थितीतून जाते? स्पष्ट बोलण्या वाचून माझ्याकडे काही पर्याय नाहीये संकेत. हे बघ, मला असं टोचून बोलायला नाही आवडत, पण लोक ना मला टोचूनच बोलतात. अगं पण मला तू खरंच आवडतेस हे मी बोललोय, यात माझी काय चूक झाली? आवडण्यामागची जी तू कारणं दिलीस ना ती मला पटत नाहीयेत संकेत. मला कोणाची दया नकोय. दया? अगं खरंच प्रेम करतोय ग तुझ्यावर. खरं प्रेम न समजण्या इतकी असमंजस मी नाहीये, आणि समाजाने आधीच दूषणं लावली आहेत माझ्यावर. समाजाने लावलीत ना? मी तर प्रेम करू शकतो ना तुझ्यावर, आणि नुसतं प्रेम प्रेम नाही करत आहे ग. तुझ्याशी लग्न करायला तयार आहे मी. इतकं सोपं नाहीये माझ्याशी लग्न करणं. कदाचित तुला माझी पूर्ण माहिती नसेल. का मी जगाच्या टोकावर राहतो का? अगं शेजारच्या गावात राहतोय मी, मला सगळं माहिती आहे, आणि मी तयार पण आहे ना. तू बोलतोस तेवढं सोपं नाहीये संकेत. हा नाहीये सोपं. नली, मी जे बोलतो ना मी करून दाखवेन. मला सांग, तू तुझ्या घरच्यांशी बोलल्यास माझ्याबद्दल? माझ्याशी, नलिनी गावडेशी, एका तिकडीशी लग्न करणार आहेस हे बोललायस का घरच्यांशी? खरं तर तुझं त्या वडाच्या झाडाशी लागणारं लग्न वेदनी मोडायला नको. झालं काय? तू अपशकुनी आहेस हे सगळ्या गावाला कळालं. तू विषय का बदलतोयस? तुझ्याकडे उत्तर नाहीये माझ्या प्रश्नाचं. बोल ना, सांगणार आहेस का घरच्यांना? नाही म्हणजे माझी आई जुन्या विचारांचीच आहे, आणि ती तिच्या मतांवर ठामच असते. मला माहितीये ती आपल्या लग्नाला सहजासहजी असं होकार देणार नाही मग म्हणून. का विचारतोस मला सारखं सारखं लग्नाबद्दल? कारण नली, माझं प्रेम आहे ग तुझ्यावर खरंच. मी 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 बघतो, मी करतो काहीतरी. मी आईला समजावतो, आणि आईचा जीव आहे माझ्यावरती, बोलेल हो मला फक्त थोडासा वेळ. ठीक आहे, तू प्लीज आता जा, मला भरपूर काम आहे. प्लीज जा. अगं प्लीज जा संकेत, प्लीज प्लीज. वेलकम तुमचं. खोतसाहेब, खरं तर आज तुमच्या रूपात देवच पावला म्हणायचं. अरे बापरे, देव? अहो, देवाचे करोडो भक्त असतात, कुठे कुठे पुरं पडणार देव. नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण देव कधी कुठल्या रूपात येऊन मदत करेल काही सांगता येत नाही ना. आणि आज तुमचे आभार म्हणायला शब्दच नाहीयेत माझ्याकडे. शब्दांची गरजही नाही सायली मॅडम. काही भावना डोळ्यातून व्यक्त झालेल्याच बऱ्या असतात. आणि माझी आई म्हणते, आपल्याला देवाने एवढं भरभरून दिलंय, एखाद्याला थोडीशी मदत झाली आपल्यामुळे तर काय बिघडलं? मी एक विचारू? विचारा ना, बिनधास्त. तुम्ही आतमध्ये साहेबांना म्हणालात आपली जुनी ओळख आहे. खरं सांगू का सायली मॅडम, मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बघितलं तेव्हा का कुणास ठाऊक मला आतून असं वाटलं की आपली खूप जुनी ओळख आहे. काय गंमत असते बघा ना, कधी एका क्षणात माणूस खूप जुना ओळखीचा वाटायला लागतो, आणि कधी कधी आयुष्यभर सोबत राहून माणूस अनोळखीच राहतो. कुठे राहता तुम्ही? इथेच मार्केटच्या शेजारी. अरे, मी तिकडेच चाललोय, चला सोडतो तुम्हाला. नाही, उगाच तुम्हाला कशाला त्रास. त्रास कसला मॅडम, सोडतो ना तुम्हाला, या. सायली म्हणालात तरी चालेल. बर, बस सायली.
सायली, काळजी करू नकोस, तुझं काम होईल. मी स्वतः जातीने लक्ष देईन. थँक्यू रणजितजी. रणजितजी? मी तर सायली म्हणतो तुला. ओके रणजित. पण सॉरी, तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात आणि मी तुम्हाला चहासाठी पण नाही विचारू शकत. म्हणजे गैरसमज करून घेऊ नका, मी अशी विधवा एकटी राहते ना, तर शेजारच्या लोकांच्या नजर असतात, तुम्ही समजू शकता ना. पण प्रश्न फक्त चहाचाच आहे ना. मग आमच्या गावात रेस्टॉरंट मध्येही चहा मिळतो. म्हणजे आधी कोण विचारलं ते सांग. संकेतनेच विचारलं की लग्न करशील का म्हणून. ते समजलं ग नले, तेच बोलण्यासाठी भेटतो. तो संकेत ना मला भारी लोचटच वाटतो, तवळा पण वाटतो. वेद तसं शांत आहे ना. भेटला का वेद? नाही भेटला ग, म्हणजे भेटायचं होतं पण आलाच नाही तो. ती ससा कासवाची गोष्ट आहे ना, तो संकेत सशासारखा आहे. पण तू काय उत्तर दिलंस ग त्याला? मी काही उत्तरच दिलं नाहीये त्याला. आणि तसंही त्याच्या इच्छेवर काय आहे ना, त्याने घरी सगळं नीट सांगितलं पाहिजे. करेक्ट, घरच्यांना सांगायलाच हवं. हल्लीची मुलं घरच्यांपासून सगळं लपवून ठेवतात. बघा असं का आजोबा? मिताली, संकेत म्हणालाय की मी घरी सगळं सांगतो, त्याची आई फार खाष्ट आहे म्हणे. हाय, हे घे. याच्यात तुला गोदावरी फूडचे कुठले प्रोडक्ट्स पाहिजेत ते आणि त्यांची क्वांटिटी लिही आणि कारखान्यावर नेऊन दे. ओके? पण ते डिपॉझिट नाही द्यावं लागणार, तसं बोललोय मी. थँक्स. थँक्स कशाला, घरचं काम आहे. ओके? हाय वेद. अरे चेंडूराव, काय म्हणताय? आज फार उकाडा आहे, थंड खावं असं वाटतंय. बर, असं वाटतंय. ठीक आहे. पैसे पाठवलेले आहेत, साहेबांना आईस्क्रीम खायला द्या. बर. वेद. मिताली, येतो मी. बघितलंस कसं दुर्लक्ष करून गेला. घाईत असेल ग तो. ऍटिट्यूड नाही दिसला त्याचा. स्टाईल मध्ये आला, बोलला आणि गेला. नीट बघितलं पण नाही माझ्याकडे. आणि तू या माणसाची वकिली करतेस. अरे त्या मिताली, तू वकिली पण करतेस? गप रे, चल आईस्क्रीम खायला. आणि तू पण चल, म्हणजे जरा डोकं शांत होईल तुझं. आली, ये उतर. शिस्तात. सायली, मी जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं ना तिथे, तेव्हा तू मला म्हणजे का कोणास ठाऊक एखाद्या घनदाट जंगलात कळपापासून दूर एकट्या पडलेल्या हरिणीसारखी वाटलीस. माझं मन मला म्हणालं की रणजित हिला मदत करायला पाहिजे. कसं आहे ना, या गावात मी नवीन आहे आणि इथे माझी कोणाशी ओळख नाही. खरं तर यापूर्वी अशी मी एकटी कधी नाही राहिली. सगळं खूप छान सुरू होतं आणि अचानक माझे मिस्टर हार्ट अटॅकने गेले. माझ्यावरती आभाळच कोसळलं. बरं, त्यातून सावरायला मला वेळही मिळाला नाही, तोपर्यंत माझी बदली झाली आणि मी या गावात आले. सायली, सायली शांत हो, शांत, रडू नकोस, शांत. तर आता मी जे राहते ते घर रेंटवर मला कसं बसं मिळालं. त्याची मुदत संपत आली आणि
हे लोक मला क्वार्टर्स द्यायला तयार नाहीये. आता मी काय करणार, कुठे जाणार, मला काहीच समजत नाहीये. ही काळजी करू नकोस. रणजित खोत आहे ना आता. माझी 4-5 घरं आहेत. एखाद्या घरात करू व्यवस्था तुझी राहायची. पण तुमच्या घराचं रेंट कसं असेल? ते रेंटचं बघू नंतर. ये तरी तू राहायला. थँक्यू सो मच. थँक्यू कशाला? तुमचे हे उपकार मी कसे फेडणार काय माहिती. झालं, परत रडायला सुरुवात केलीस का? हे आनंदाश्रू आहेत. सायली, मला सांग, जगातली सगळ्यात सुंदर जोडी कुठली? कुठली? डोळ्यातले अश्रू आणि ओठावरचं हसू. हे दोन्ही सहसा एकत्र दिसत नाहीत, पण जेव्हा दिसतात तो क्षण मात्र अद्भुत असतो. आणि एखाद्या सुंदर चेहऱ्यावर ही जोडी दिसते ना, तेव्हा तो क्षण आयुष्यभर काळजात जपून ठेवावा असा असतो, जो मी आता अनुभवतोय. एका सुंदर चेहऱ्यावर आसू आणि हसू दोन्ही एकत्र दिसतंय मला.